जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठ सेवेमध्ये कालपर्यंत आपण 14 अभंग बघितले आहेत. आज आपण 15व्या अभंगाला सुरुवात करूया. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. सर्वा घटे राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागील या जन्मा मुक्त झालो. हरिपाठामध्ये भगवंताच्या साधनेचं सूत्र माऊलींनी मांडलेलं आहे. आपण कसे बहिर्मुख असतो, कसे विषयासक्त इंद्रियाधीन जीवन जगत असतो आणि कायम असमाधानामध्ये राहतो. म्हणजे आपल्याला सुखाचा भास होतो. खरं पाहता खरं सुख हे आत्म्यापाशी आहे. आपण ज्या सुखाला सुख समजत असतो ते इंद्रियजन्य सुख असतं, अशाश्वत असतं. शाश्वत असं सुख आत्म्यापाशीच लाभतं हे सांगण्यासाठी माऊलींनी हरिपाठाची धडपड केलेली आहे. कारण या सुखप्राप्तीशिवाय म्हणजे या आत्मसुखप्राप्तीशिवाय नरजन्माचं सार्थक नाही. उपासना पद्धती साधन पद्धती सांगता सांगता माऊली पुढे या 15व्या अभंगापर्यंत येतात. यात त्यांनी पहिल्याच ओळीमध्ये असे शब्द वापरले आहेत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. एक नाम हरी असे शब्द माऊली वापरतात. भगवंताचं नाम वस्तुतः निरनिराळं नाही आहे. कुणी श्रीराम जयराम जय जयराम म्हणतं, कुणी श्री गुरुदेव दत्त म्हणतं, कुणी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणतं, कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणतं, तर कुणी आणि काही. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की कुठलेही नाम म्हणजे अक्षरी नाम तुम्ही कुठलेही घेतले तरी परिणाम ते एकच करतं. आणि तो परिणाम म्हणजे आपली देहबुद्धी क्षीण होणं, आपलं मन आपलं चित्त शांत होणं. त्यामुळे कार्यदृष्टीने पाहता भगवंताचं नाम खरं म्हणजे एकच आहे. वेगवेगळी नावं भगवंताला नाहीत. भगवंतच मुळात एक आहे. ज्ञानेश्वर महाराजच त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्याची. म्हणजे या एकच असलेल्या आत्मदेवाची उपासना अत्यंत आवश्यक आहे. मागेही हा विषय झालाय की या आत्मस्वरूपाचेच प्रकर्ष म्हणजे निरनिराळी रूपे आहेत. कुणी त्याला दत्त म्हणेल तर कुणी गणपती तर कुणी राम. मुख्य हे आहे की नरजन्मात आलेलो आहोत तर आपल्या आत्मस्वरूपाची आपण ओळख करून घेणं. ती ओळख होण्यासाठी सद्गुरू जे आपल्याला देतात ते साधन. आणि सद्गुरू मुख्यतः नामाची किंवा ध्यानाची साधना सांगतात. माऊली इथे शब्द वापरतायत, एक नाम हरी द्वैत नाम दुरी. भगवंतच एक आहे आणि तेच आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणजे मूलतः इथे एकच आहे, दुसरा असा इथे कोणी नाही आहे. दुजेपणा हा मुळातच अहंकाराचं बाळ असल्यासारखा आहे. अहंभाव आहे, माझा मीपणा आहे म्हणून दुसऱ्याला दुसरेपणा येतो. माझा मीपणाच जर नसेल तर द्वैताचा संबंधच येत नाही. आणि मीपणा हा नाहीच आहे हेच तर संत आपल्याला सांगतात. माऊली म्हणतायत, एक नाम एकच आहे. काय तर आपलं आत्मस्वरूप. एक आत्माच तेवढा आहे. तोच सर्वत्र नटून आहे हे तर वरील बऱ्याच अभंगांमध्ये आपण बघितलं. आणि हेही पाहिलं की जो सर्वत्र नटून आहे तोच आपल्याही अंतरात आहे. म्हणजे एकच हरी आहे, एकच आत्मस्वरूप आहे आणि त्याच्या एका नामाचाच बोध सद्गुरू शिष्याला करतात. एक नाम हरी म्हणजे
मी आणि परमात्मतत्व, मी आणि आत्मा हे निराळे नसून एकच आहोत, या भावनेने नाम घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किंवा हाच विषय दुसऱ्या मार्गाने मांडता येईल की नाम घेत असताना किंवा ध्यानसाधना करत असताना आपण तेच आहोत या बोधाने साधना होणे आवश्यक आहे. साधकाने कुठल्याही परिस्थितीत स्वतःला वेगळं काढून जर बघितलं, मग ते इतर व्यक्तींपासून वेगळं काढणं असो किंवा भगवंतापासून वेगळं स्वतःला बघणं असो, ते द्वैतच आहे. माऊली म्हणतात, अशी द्वैतभावानं केलेली उपासना ही साधकाला त्याच्या आत्मस्वरूपापासून दूरच नेते. द्वैतनाम दुरी. द्वैतनाम याचा अर्थ द्वैतातील कुठलीही उपासना. देव दगडाचा, भक्त हा मायेचा, संदेह दोहाचा फिटेचिना, असं संत ज्या अभंगात सांगतात ते हेच आहे की मनुष्य मी कोणीतरी वेगळा आहे याच भ्रमामध्ये आयुष्यभर असतो आणि उपास्य दैवत हे निराळं आहे जे माझ्या समोर प्रगट होऊन मला दर्शन देणार आहे, अशा भ्रमात राहतो. वस्तुस्थिती अशी आहे की त्याच्या आत्मस्वरूपालाच त्याने ओळखायचे आहे. जर तो सर्वत्रच भरून आहे तर तो त्या मूर्तीमध्ये आणि आपल्यात वेगळेपणाने कसा असेल? तो समत्वानेच सगळीकडे आहे. आणि हेच तत्त्वज्ञान माऊली एक नाम हरी असे जेव्हा शब्द वापरतात तेव्हा सांगतात की तू त्याच्यापासून वेगळा नाहीस. पण आपले कसे आहे? आपण आत्ता देहभावामध्ये आहोत, देहबुद्धीमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला उपासना करण्यासाठी समोर सगुण लागते. ध्यान करायचे म्हटले तरी ध्यानाला बसणे हे कर्म करावे लागते. हे कर्म अशासाठी करावे लागते कारण देह आहे, देहभाव आहे. ज्याचा देहभावच नाही त्याला वेगळ्या कर्माची गरजच नाही. किंबहुना त्याचे सर्व कर्म हे आत्मबोधाच्या किंवा आत्मज्ञानाच्या प्रकाशातूनच होते. सद्गुरू गजानन महाराज किंवा सद्गुरू अक्कलकोट स्वामी अशा महात्म्यांना ध्यानाची निराळी साधना केलेलं कुणी पाहिलं नाही. याचा अर्थ असा नाही की ते कधी ध्यानाला नामस्मरणाला बसलेच नाहीत. पण ते ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेत त्यांनी काहीही केले तरी ते ध्यानच आहे, तरी ते नामस्मरणच आहे. कारण ते संपूर्णपणे आत्मभावामध्ये स्थित होते, देहबुद्धीवर कदापि नव्हते. आपले मात्र असे नाही. आपण देहभावावरती असतो. क्षणिक कुठल्या तरी भाग्याच्या क्षणी आपण देहभावापासून वेगळे जरूर होतो, पण मुख्यतः आपण देहभावावर असल्याने आपल्यासमोर उपासनेसाठी सगुण लागते. त्यामुळे आपण देवाची उपासना करतो खरं, पण हे आपल्या देहभावामुळे समोर केलेले निमित्त मात्र सगुण आहे हे विसरून जातो आणि आपण वेगळे आणि देव वेगळा याच भ्रमात कायम राहतो. प्रत्यक्षतः उपासना म्हणजे मी ज्या रामचंद्रांची उपासना करतोय, पूजा करतोय, ज्यांना फुलं वाहतोय, ज्यांना शाल पांघरतोय, ज्यांच्या पायावरती अत्तर लावतोय, ते रामचंद्र म्हणजे माझा आत्माच आहेत. माझ्या आत ते आहेत म्हणूनच मी पूजा करू शकतोय आणि तेच माझं खरं स्वरूप आहेत. या भावाने पूजा घडली पाहिजे. या भावानेच नाम किंवा ध्यान झाले पाहिजे. पण असे न होता आपण त्या द्वैतातच अडकतो. माऊली म्हणतात, असं तुम्ही जर द्वैतामध्ये अडकला तर परिणामतः तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपापासून लांब लांब जात राहता. एक नाम हरी, एक बोधानं, एकत्वानं. एकत्व म्हणजे तो आणि मी एकच आहोत. या एकत्वानं घेतलेलं नाम हरीची प्राप्ती करून देतं, म्हणजेच आपल्या आत्म्याची प्राप्ती करून देतं. पण द्वैतनाम मात्र दुरी म्हणजे आत्मस्वरूपापासून आपल्याला दूर नेतं. आणि अर्थातच हे कठीण आहे. एका दिवसात कसे साधेल? अहो, जगातील कुठलीही साधी परीक्षा म्हटली तरी त्याला वर्ष, 2 वर्ष, 3, 4 वर्ष तरी अभ्यास असतो आणि मग ती परीक्षा दिल्यानंतर व्यक्ती पास होतो. व्यवहारातल्या
साध्या एका विषयासाठी सुद्धा इतकी वर्ष चिंतन मनन आणि अभ्यास करावा लागतो. अध्यात्मशास्त्र तर गहन आहे. खरं पाहता ते गहन नाही, सगळ्यात सोपं आहे. पण जन्मानुजन्म आपली देहबुद्धी घट्ट असल्यामुळे ते आपल्यासाठी गहन आहे. ज्याची देहबुद्धी सैल आणि ज्याचा सद्गुरूंवरती अतूट असा विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्याच्यासाठी अध्यात्मशास्त्र कठीण नाही. पण ते सचोटीने साधले मात्र पाहिजे. माऊली पुढे हेच सांगतात की अद्वैत कुसरी विरळा जाणे. कुसरी असा सुंदर शब्द माऊलींनी इथे वापरलाय. जसा एखादा चित्रकार एखादं सुंदर चित्र काढतो किंवा एखादा मूर्तिकार पाषाणामध्ये जीव ओततो आणि पाषाणाला अक्षरशः सजीव स्वरूप देतो, तसं साधक त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचा प्राण साधनेमध्ये ओततो आणि ही अद्वैत स्थिती प्राप्त करून घेतो. अर्थातच ही स्थिती सवंग सुकाळ नाही, दुर्मिळ आहे. कारण मुळात अध्यात्मप्रवण जीवच दुर्मिळ असतात. कारण बहुतांश लोक हे इंद्रियाधीन आणि विषयासक्तच आयुष्य जगतात, त्यातच धन्यता मानतात. कारण त्यातून मिळणारं सुख लगेच मिळतं असं आपल्याला वाटतं आणि तेच खरं आहे असंही वाटत राहतं. आणि अशा समजामध्ये अख्खं आयुष्य निघून जातं. कुणी एखादाच दुर्मिळ असतो जो आत्मसुखाच्या दिशेने प्रवास करतो आणि अशा प्रवास करणाऱ्यालाच ही अद्वैत स्थिती प्राप्त होते. माऊली पुढे सांगतात की समबुद्धी घेता समान श्रीहरी. घेता हा शब्द माऊलींनी नामासाठीच वापरलेला आहे. नाम हे समबुद्धीनीच घ्यायचं आहे. मग आजचा विषय सांगताना परमात्मा कसा समत्वाने सर्वत्र नटलेला आहे हे आपण बघितलं. तसंच इथे आहे की जेव्हा आपण राम म्हणतो किंवा श्री गुरुदेव दत्त म्हणतो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असा नामाचा उच्चार करतो, त्यावेळी तो वासुदेव आणि मी निराळा नसून एकच आहे हा भाव अंतःकरणामध्ये पाहिजे. डॉक्टर कुर्तकोटी म्हणून गोंदवलेकर महाराजांचे एक अधिकारी शिष्य होऊन गेले. त्यांनी श्री महाराजांना एकदा विचारलं की महाराज, रामनामामध्ये सोहम कुठे आहे असं दिसत नाही. तर महाराजांनी उत्तर दिलं, अहो श्रीराम जयराम जय जय राम हे सोहमच आहे. डॉक्टर कुर्तकोटींनी विचारलं की असं कसं म्हणता तुम्ही? महाराज म्हणाले, श्रीराम म्हणजे आपले आत्मस्वरूप, जयराम म्हणजे तेच चराचरात नटलेले आहे आणि जय जय राम म्हणजे जे चराचरात नटलेले आहे तेच माझ्या आत माझे स्वरूप आहे. असा श्रीराम जयराम जय जय रामचा अर्थ प्रत्यक्ष श्री महाराजांनी कुर्तकोटींना सांगितला आहे. इथे महाराज जे म्हणाले तेच माऊली इथं सांगतायत. समबुद्धी घेता समान श्रीहरी. समबुद्धीने नाम घ्यायचं आहे म्हणजे समान अशा श्रीहरीची प्राप्ती होते. समानच आहे ना श्रीहरी, असा थोडीच आहे की तो मुंगीचा ईश्वर निराळा आहे आणि आपला ईश्वर निराळा आहे. पाणी जसं वाघाचीही तहान भागवतं आणि हरणाचीही तहान भागवतं, तसंच परमात्म्याचं आहे. तो सर्वत्र समान आहे, समत्वाने नटलेला आहे. गडबड माणसाची अहंकारामुळे होते, कारण अहंकाराने तो स्वतःला वेगळा समजतो आणि या समत्वापासून लांब जातो. माऊली सांगतात की समबुद्धी करा आणि समत्वानं नाम घ्या. समबुद्धी घेता समान श्रीहरी. समबुद्धी हाही एक विलक्षण प्रकार आहे. आपल्या बुद्धीचं वर्णन विषमबुद्धी करता येईल, कारण आपण बाह्यात्कारानं बुद्धीचा वापर करतो. जसं मी परवा कांद्याच्या पातीचं उदाहरण दिलं, तसंच फुलाचं उदाहरण घेऊ. फूल ओळखायचं असेल तर आपली बुद्धी फुलाला कापते आणि फुलाचं परीक्षण करते. पण फुलाची पाकळी कापली आणि त्याचं परीक्षण केलं तर फूल समजतं का? कदापि नाही. फूल हे फूल म्हणून निराळच आहे, जे फक्त अनुभवावं लागतं. त्याचा स्पर्श, त्याचा रंग,
त्याचा सुवास याच्या एकत्रित अनुभवातून फूल तयार झालेलं आहे. पण जर मी फुलालाच तोडलं, कापलं, त्याचेच तुकडे करून तपासले, तर जसं फुलाला ओळखता येत नाही तसंच परमात्म्याचं होतं. परमात्म्याला विषमबुद्धी ही बाह्यदृष्टीने बघायला जाते आणि त्यामुळे परमात्मा कधीही सापडत नाही. परमात्मा हा समबुद्धीलाच कळतो. जी बुद्धी समत्वामध्ये आली, समत्वामध्ये म्हणजे आपलं द्वैतपण ज्या बुद्धीनं बाजूला टाकलं आणि आपण अद्वैत आहोत या बोधावरती जी बुद्धी आली ती समबुद्धी. म्हणजे मी आणि परमात्मा एकच आहे या बुद्धीच्या प्रकाशात जर परमात्म्याला पाहायला गेलं तर तो निश्चित सापडतो आणि नामही तसंच घ्यायचं आहे. म्हणून माऊलींनी समबुद्धी घेता समान श्रीहरी, इथे समबुद्धी हाही विषय मांडला आणि नाम कसं सोहम भावानं घ्यायचं हाही विषय मांडला. आणि मग पुढे माऊली म्हणतात, शमदमावरी हरी झाला. शमदम म्हणजे शमदमादी षटक. साधन चतुष्टयापैकी तिसरा भाग हा शमदमादी षटकांचा आहे. या सगळ्यांना पार करून साधक हरिरूप होतो असा विषय इथे माऊली मांडतात. साधन चतुष्टय हा अध्यात्मशास्त्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. चतुष्टय म्हणजे 4: विवेक, वैराग्य, शमदमादी षटक आणि मुमुक्षत्व ही साधन चतुष्टय आहेत. विवेक म्हणजे अर्थातच नित्यानित्य वस्तू विवेक किंवा आत्मानात्म विवेक. आपलं खरं स्वरूप काय आहे याच्या सतत विचारामध्ये असणे म्हणजेच विवेक आहे. आपण म्हणजे हा देह नाही, मन नाही, बुद्धीही नाही. आपण खरं म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहोत. या विचाराने वागणे म्हणजे विवेक आहे. या जगात शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा निवाडा करत वर्तन करणे आणि साधना करणे म्हणजे विवेक आहे. अर्थात आपण इथे अगदी थोडक्यात व्याख्या बघतोय. विवेकानंतर साधन चतुष्टयामध्ये येतं वैराग्य. वैराग्य म्हणजे अर्थातच सीमेमध्ये विषयांचं सेवन करणे, अतिरिक्त सेवन टाळणे म्हणजे वैराग्य. अगदी सोपी व्याख्या बघतोय बरं का, कारण वैराग्य या विषयावर सुद्धा तासभर बोलता येईल. पण महाराज म्हणतात तसं, समजा एक पत्नी असेल आणि त्या पत्नीच्या ठिकाणी तो लंपट नसेल तर ते वैराग्यच आहे. विषय तारतम्यानं भोगणं आणि तो विषय भोगत असतानाही आपल्या नामाचं, आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान ठेवणं म्हणजेच वैराग्य आहे. तिसरा जो प्रकार येतो साधन चतुष्टयात त्याला शमदमादी षटक म्हणतात, ज्याचा माऊलींनी इथे उल्लेख केला आहे. या शमदमादी षटकामध्ये शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान असे भाग येतात. त्यांचाही आपण थोडक्यात अर्थ बघू. शम म्हणजे मनोनिग्रह, आपल्या मनातील कामनांवर मनानेच संयम ठेवण्याचा प्रयत्न करणे. दम म्हणजे इंद्रिय निग्रह, म्हणजे मनाला वाटलं म्हणून लगेच इंद्रियांच्या मागे जाऊन ती कृती केलीच तर तो इंद्रिय निग्रह नव्हे. इंद्रिय जरी त्या भोगाकडे धावत असलं तरी त्याला विवेकानं मागं खेचणं, त्याच्यावरती संयम ठेवणं. उपरती म्हणजे चित्तवृत्तींचं परावृत्त होणं, आपल्या कर्मांपासून, संसारापासून. कर्म न करणं म्हणजे उपरती नव्हे बरं का, पण कर्मांपासून अलिप्त होणं, अनासक्त भावानं कर्म करणं. अशा व्यक्तीला विषयसुखांची आवड नसते. अन्यथा इतर व्यक्ती आवडीनं विषयसुख भोगतात. उपरती या गुणामध्ये विषयसुखांबद्दल नावड आहे, अनासक्ती आहे. पुढचा भाग येतो तो म्हणजे तितिक्षा. तितिक्षा म्हणजे आपलं सुखदुःख, मान अपमान इत्यादी गोष्टींबद्दल आपल्यामध्ये सहनशीलता निर्माण होणे. साधक जेव्हा स्वतःला देहापासून वेगळं समजायला लागतो तेव्हाच ही तितिक्षा अंगी बाणते. पुढचा साधन चतुष्टयातला भाग येतो श्रद्धा. अर्थातच भावे वेण देव नकळे निस्संदेह किंवा
भावेवेण भक्ती, भक्तिवेणे मुक्ती यात आपण टप्पे बघितले तेव्हा भाव असेल तर विश्वास वाढतो आणि विश्वास दृढ झाला तर श्रद्धा उत्पन्न होते हा विषय आलेला होता. अध्यात्मशास्त्रही असेच सांगते. शास्त्र, संत आणि सद्गुरू यांच्या वचनांवर संपूर्ण विश्वास याचा अर्थ श्रद्धा. आणि शमदमादी षटकातला शेवटचा 6वा भाग म्हणजे समाधान. शब्द सोपा आहे पण समाधान प्राप्त होणे अत्यंत कठीण आहे. अखंड नामामध्ये जो रंगून गेला, जो स्वरूपामध्ये दंग झाला, आपल्या सद्गुरूचरणी जो विरून गेला, सामावून गेला, तोच खरा समाधानी. हे शमदमादी 6 षटक झाले आणि साधन चतुष्टयातला चौथा शेवटचा भाग म्हणजे मुमुक्षत्व. आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्तीची तीव्र इच्छा म्हणजे मुमुक्षुत्व. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, गेले राजे चक्रवर्ती, तेथे माझे वैभव ते किती, आता धरू म्हणे संत संगती, या नाव मुमुक्षू. आपल्या नरदेहाचं कल्याण आत्मप्राप्तीमध्येच आहे. या तळमळीने जो सद्गुरूंना शरण जातो, आपल्या दोषांचे डोंगर ज्याच्यापुढे हिमालया एवढे दिसतात आणि जो सद्गुरू प्राप्तीसाठी नामसाधनेसाठी तळमळतो, तो खरं म्हणजे मुमुक्षू. माऊली या साधन चतुष्टयांचा आणि शमदमादी षटकाचा उल्लेख दुसऱ्या ओळीत शमदमावरी हरी झाला असा थोडक्यात करतात. म्हणजेच विवेक, वैराग्य, शमदमादी षटक, मुमुक्षू इत्यादी सगळ्या पायऱ्या पार करून साधक स्वतःच हरिरूप होतो. हरी झाला असे शब्द माऊली वापरतात. इथं माऊली सायुज्य मुक्तीच सांगतात की तो वेगळा असा उरलाच नाही. देव पहावया गेलो, तव तो अंगे देवची झालो, हे जे तुकाराम महाराज म्हणतायत तेच इथं साधकाचं होतं असं माऊली सांगतात. पुढच्या ओळीत माऊलींनी तत्व मांडलेलं आहे. तत्व मांडताना माऊली शब्द वापरतात, सर्वाघटी राम, देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. आत्तापर्यंत आपण आत्म्याचं जे सार्वत्रिक असणं बघतोय तेच वक्तव्य माऊली इथे सुंदर ओळीत करतात. सर्वाघटी राम, देहादेही एक. परमात्मा सर्वत्र भरून राहिलेला आहे आणि सगळीकडे समान आहे. या गोष्टीचा थोडा आणखीही अर्थ आपण बघूया. असं पहा, आपण आहोत अशी जाणीव आपल्या सगळ्यांना आहे. आपण नाही आहे असं आपल्यापैकी कोणालाही वाटत नाही. आपण आहोत ही जशी जाणीव आपल्या ठिकाणी आहे तशीच ती जाणीव सर्व चराचरामध्ये भरून आहे. म्हणजेच समजा समोर एखादे झाड आहे तर त्या झाडामध्ये सुद्धा ही जाणीव आहे की ते आहे. तसंच समजा एखादी मुंगी किंवा एखादा किडा आहे तर त्या किड्याच्या ठिकाणी सुद्धा आपण आहोत ही जाणीव आहेच. ही जी जाणीव सर्वत्र भरून आहे, आहेपणाची, अस्तित्वपणाची, हेच ब्रह्म आहे. यालाच गोंदवलेकर महाराज नाम अशी संज्ञा वापरतात आणि माऊलींनी हेच तत्व या ओळीत मांडलेलं आहे. सर्वाघटी राम, देहादेही एक. पुढे माऊली सुंदर उपमा देतात, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सूर्याची किरणे जशी चराचर सृष्टीवरती पडतात, म्हणजे इथेही सूर्य आहे, तिथेही सूर्य आहे आणि सूर्य म्हणून तो सर्वत्र समत्वाने आहे. तसाच परमात्मा आहे, तसंच ब्रह्म आहे, तसाच आपला आत्मा आहे आणि तसंच भगवंताचं नाम आहे. इथे माऊली सूर्याची उपमाही देतात आणि थोडासा गूढ अर्थही सांगतात. हे खरं म्हणजे माऊलींच्या प्रतिभेचं ऐश्वर्य आहे की उपमा सांगतानाच ते गूढ अर्थही सांगतात. सूर्य याचा अर्थ इथे सहस्रदळ स्थान असा आहे बरं का. कोट्यावधी सूर्य उगवल्याचं तेज ज्या ठिकाणी अनुभवाला येतं साधकाला, ते स्थान म्हणजे सहस्रदळ स्थान आहे असं
वेद आणि उपनिषदांमध्ये वर्णन येतं तेच इथे माऊली सांगतायत की साधकाला आत्मसाक्षात्कार हा सहस्रदळ स्थानामध्ये होतो. साधक देहात असताना म्हणजे नरजन्मात असतानाच सर्व चक्रांना ओलांडून सहस्रदळ स्थानात पोचतो आणि त्याला तिथे आत्मसाक्षात्कार होतो. त्याचा जीव शिवरूपच होऊन जातो. हे साधनेतील अनुभवजन्य तथ्य मांडताना माऊली सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी असे सुंदर शब्द वापरतात. आत्मतत्व सर्वत्र व्यापून आहे, पण साधकाला त्याची प्रचिती आणि साक्षात्कार या सहस्रदळ स्थानात होतो. सर्वाघटी राम देहादेही एक असं म्हणताना ब्रह्म म्हणजेच नाम म्हणजेच आत्मा हे मुख्य सूत्र माऊली इथे सांगतात. माऊलींनी अध्यात्मातील हे मूळ सूत्र इथे मांडलेलं आहे. या सूत्रापासून साधकाने कदापि लांब जाता कामा नये. जर तो लांब गेला तर तो द्वैताच्या कचाट्यात सापडलाच म्हणून समजा. जो या सूत्राशी संलग्न राहतो तोच हरीची प्राप्ती करून घेऊ शकतो. या सूत्राशी संबंधितच सगळी महावाक्य आहेत. मग ते तत्वमसी सोहम सहा असो, नाहीतर अहम ब्रह्मास्मी असो. आत्मा ब्रह्म हे सर्वत्र नटून आहे आणि सर्वत्र एकत्वाने आहे. हेच ते तत्व आहे. पुढे माऊली म्हणतात, ज्ञानदेवा चिट्टी हरिपाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. काही जण याचा अर्थ असा सांगतात की माऊली म्हणतायत की मी मागच्याच जन्मी मुक्त झालो, पण वस्तुतः तसा त्याचा अर्थ नाही. माऊली सांगतात, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा हा एक प्रकारचा नेम आहे, हा नियम आहे. नियम म्हणजे काय हो? समजा आपण भारतात आहोत, तर डाव्या बाजूने गाडी चालवावी आणि समोरच्याची गाडी उजव्या बाजूने यावी, म्हणजे समोरच्यानेही डाव्या बाजूनेच गाडी चालवावी असा नियम आहे. आपण रस्त्यावर गेलो की साहजिकच या नियमांचं पालन करतो आणि गाडी चालवतो. नेम म्हणजे पण नियमच, पण नेम म्हणजे आणखी एक अर्थ होतो लक्ष्य. त्याने नेम साधला आणि बाण बरोबर लागला असं आपण म्हणतो बघा, हा नेम. माऊली म्हणतायत, नियम आपल्या चित्ताला घालून घ्यावा, आपल्या बुद्धीला घालून घ्यावा. कशाचा नियम? विवेक वैराग्यापासून वरती जे सर्व विषय आले त्या सर्व विषयांचा नियम आपल्या चित्ताला असावा, आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला असावा. आणि असा नियम ठेवून जर नेम केला म्हणजे लक्ष जर साधले तर मात्र हरीची प्राप्ती निश्चित होते. आणि हे लक्ष साधणे म्हणजेच हरिपाठ आहे. हरिपाठ म्हणजे उपासना आहे, हे आपण पहिल्यापासून बघतोय. हे केवळ अभंग नाहीत. हरिपाठ याचा अर्थ उपासना, साधना. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा. नियमाने जर ही साधना केली, ही उपासना केली आणि लक्ष जर त्याचे निश्चित असेल तर हरिप्राप्ती निश्चित आहे. असं सांगून माऊली पुढे म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो. जन्म आणि मरण या चक्रातूनच तो मुक्त होतो असं माऊली सांगतायत. स्वतःबद्दलचं विधान नव्हे हे. मागील या जन्मा मुक्त झालो याचा अर्थ जन्मच पुन्हा नाही या अवस्थेमध्ये साधक येतो. जणू काही तो कधी नव्हताच असा राहतो. नव्हताची ऐसा होऊन या ठेलो, तुझा भक्त झालो एकाएकी असं संत जे अभंगांमध्ये म्हणतात, तीच ही स्थिती. त्याच्यासाठी जन्मच नाही. का बरं? कारण जन्माचं कारण हे वासना आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासनाच जर नसेल तर जन्म संभवत नाही, आणि जन्मच जर नसेल तर मृत्यूही संभवत नाही. अशी व्यक्ती जन्ममरणाच्या संसारातून मुक्त होते. माऊली हेच तत्व मांडतात की चित्ती हरिपाठ नेमा ठेवा, म्हणजेच साधनेचा नियम चित्ताला मनाला घालून घ्या. हरिपाठाचा नेम ठेवा म्हणजेच लक्ष ठेवा. लक्ष
आत्मप्राप्तीचं ठेवून हरिपाठ म्हणजे साधना करा. साधनेत मुराल तर निश्चितच जन्ममरणाचं चक्र तुटून जाईल. इथे 15व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. पण या अभंगात द्वैत, अद्वैत किंवा अद्वैत स्थिती, समबुद्धी, शमदमादी षटक असे अनेक विषय आहेत, ज्या विषयांवर बोलण्यासारखं खूप आहे. पण आपण संपूर्ण अभंगाच्या अंगाने याकडे पाहिलं, त्यामुळं आवश्यक तेवढा अर्थ बघितला आणि पुढच्या ओळींकडे गेलो. तत्त्व मुळात हे आहे की माऊली साधना सांगतात आणि ती कशा पद्धतीने केली पाहिजे हेही समजावून सांगतात. आणि परिणाम काय होतो तर मोक्ष किंवा जन्ममरणाची निवृत्ती होऊन तो स्वतः हरिरूप होतो हेही सांगतात. पुढच्या भागात आपण 16व्या अभंगाचं निरूपण पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.